जय गुरुदेव. नमस्कार. नमो नमः. या देवी सर्वभूतेषु शास्त्ररूपेण संहिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. सदाशिवसमारंभां शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यंतां वंदे गुरुपरंपरा. जय गुरुदेव. आज आपण ह्या सत्रामध्ये श्रीयंत्राची देवता म्हणजे ललिता त्रिपुर सुंदरी देवी जी आहे, त्या देवीची उपासनेमध्ये जे आपण तिचे ललिता सहस्त्रनामावली स्तोत्र जे वाचन करतो, वाचलं जातं उपासनेमध्ये, त्या स्तोत्राचं फलित काय, म्हणजे ते स्तोत्र पठणाने आपल्याला आपल्या जीवनामध्ये काय काय गोष्टी आपल्याला मिळू शकतात, ज्याला शास्त्रीय भाषेमध्ये फलश्रुती म्हणजे ललिता सहस्त्रनामावलीची फलश्रुती काय आहे, ह्याचं वाचन करणार आहोत आपण इथे. त्याच्यामध्ये हे जी फलश्रुती दिलेली आहे ही ब्रह्मांड पुराणाच्या उत्तरखंडातील तिसऱ्या अध्यायामध्ये दिलेली आहे. जवळजवळ 85 श्लोक त्याच्यामध्ये आहेत. शब्दशः त्याच्यामध्ये अर्थ न घेता त्या स्तोत्रातनं नक्की काय सांगायचंय हे आपण थोडं समजावून घेतलं पाहिजे. कारण त्यात खूपच काही गोष्टी दिलेल्या आहेत की ज्या गोष्टी आत्ताच्या घडीमध्ये आपल्याला असं वाटतं की बापरे, हे असं कसं. पण त्याचा शब्दशः अर्थ न घेता त्याच्यातनं त्यांना काय सांगायचं आहे ऋषीमुनींना हे जर आपण समजून घेतलं आणि त्यातलं आपल्याला काय हवंय हे जर समजून घेतलं तर आपल्याला ती उपासना अतिशय चांगल्या प्रकारे करता येऊ शकते. किंवा ती उपासना केली तर आपल्याला ते मिळणारच आहे. कारण तसं पुराणामध्ये तसं लिहिलेलंच आहे. तर आपण त्या फलश्रुतीचं वाचन आता इथे करणार आहोत. तर सुरू करूयात. मी त्याची स्लाइड शेअर करते. ओके, बेस्ट. हा जो आहे ब्रह्मांड पुराणामधला उत्तरखंडामधला तिसरा अध्याय आहे. अ, त्यातलं आपण ही फलश्रुती ह्याचं वाचन करणार आहोत. त्याच्यामध्ये अ, अगस्त्याला उद्देशून ही सगळी फलश्रुती सांगितली गेलेली आहे. त्याच्यामध्ये अगस्त्याला काय म्हणतात ऋषी, तर हे घटव अगस्त्या, तुला सांगितलेली 1000 नावे श्री ललिता देवीला संतुष्ट करणारी आहेत. ही नावे सर्व रहस्यांचे रहस्य आहे. म्हणजे बाकीच्याही पुराणांमध्ये देवीची अनेक किंवा सहस्रनामं बाकीच्या पुराणांमध्ये बघायला मिळतात. पण ललिता त्रिपुर सुंदरीची जी नावं इथे सांगितली आहेत, ज्याचं पठण इथे करायला सांगितलंय, ती सगळ्यात रहस्यमय आहेत. ते तिच्या इतकी रहस्यमय दुसरी कुठलीही नावं नाही आहेत, असं ऋषींना इथे सांगायचं आहे. दुसरा श्लोक असं सांगतोय की या स्तोत्रा इतके चांगले स्तोत्र पूर्वी कधी झाले नाही आणि पुढे कधी होणारही नाही. म्हणजे ह्याची उच्चतम जी स्तर आहे तो इथे त्यांनी सांगितलाय. या स्तोत्र पठनामुळे सर्व व्याधींचे शमन होते आणि सर्व प्रकारचे वैभव वाढते. काय काय फलित मिळतं हे इथून पुढे त्यांनी सांगितलंय. या स्तोत्र पठनाने अकाली येणारा मृत्यू टळतो, ज्याला आपण अपमृत्यू म्हणतो, आणि योग्य काळी येणाऱ्या मृत्यूचेही निवारण होते. ज्वरपीडेचे शमन होते आणि दीर्घायुष्य लाभते. म्हणजे आरोग्याच्या संदर्भातील ह्या श्लोकामधली फलश्रुती आपल्या इथे दिसतीये. पुढे सांगितलं त्यांनी, अपुत्रकांना हे स्तोत्र पुत्रपद आहे. चारी पुरुषार्थ प्राप्त करून देणारे हे स्तोत्र आहे. चारी पुरुषार्थ म्हणजे अर्थ, धर्म, काम, मोक्ष असं हे स्तोत्र आहे. आणि विशेष करून श्रीदेवीचं अत्यंत आवडणारं असं हे स्तोत्र म्हणजे ललिता त्रिपुर सुंदरीची सहस्त्रनामावली स्तोत्र आहे, ते स्तोत्र हे आहे. पुढे सांगितलेलं आहे की तसं श्री गणेशाची पूजा केल्याने विघ्नांची बाधा होत नाही. है ना? संकट सगळी दूर जातात. आरोग्य प्राप्तीसाठी सूर्याची उपासना आपण करतो. धर्म आणि मोक्ष म्हणजे जे 4 पुरुषार्थ आहेत त्यातले धर्म आणि मोक्ष हे 2 पुरुषार्थ प्राप्त होण्यासाठी श्री विष्णूची उपासना करावी असं सांगितलंय. तर धर्म, अर्थ आणि मोक्ष ह्या 3 जे आहेत आपले त्याची उपासना ते मिळवण्यासाठी श्री शिव उपासना म्हणजे शिवाची उपासना करायला सांगितली. तर चारी पुरुषार्थ म्हणजे धर्म, अर्थ, काम, मोक्ष या चारींच्या प्राप्तीसाठी श्री चंडिकेची आराधना करावी असं सांगितलेलं आहे. याचा उल्लेख आपल्याला पद्मपुराण आणि पुष्कर खंडामध्ये सुद्धा बघावयास मिळतो, असा इथं त्यांनी लिहिलेला आहे. श्री ललितेच्या उपासकाने नेहमी या सहस्त्रनामाचा प्रयत्नपूर्वक जप करावा. कसा करावा? तर प्रातस्नान केल्यानंतर त्याने संध्यावंदनादी कर्म जे काही आपण सकाळी उरकतो ते सगळं विधिवत पूर्ण करून
नियमितपणे देवघरात जाऊन तेथे श्रीचक्राची पूजा करावी. म्हणजे श्री ललिता त्रिपुर सुंदरचं जे श्रीयंत्र आहे त्याची जाऊन तिथे पूजा करावी. त्यानंतर त्या देवीचे पंचदशी किंवा षोडशी विद्येचा 1000 किंवा 300 किंवा कमीत कमी 100 तरी जप करावा, असं इथे लिहिलेलं आहे. पुढे नंतर ह्या रहस्यमय सहस्त्रनामाचा पुन्हा जप करावा, म्हणजे ह्याचं पठण करावं. जो कोणी बुद्धिमंत आपल्या आयुष्यात, बघा, जो कोणी बुद्धिमंत आपल्या आयुष्यात कमीत कमी एकदा तरी ह्याचा जप करतो, त्याला त्याला काय काय मिळतं? पूर्ण जीवनामध्ये एकदा फक्त ही ललिता देवीची सहस्त्रनामाचं स्तोत्राचं जर पठन केलं तर काय मिळणार आहे? तर ऋषी त्यांना सांगतात त्यांचं नाव घेऊन, हे कुंभ संभवा म्हणजे हे अगस्त्य ऋषी, या नामजपाची पुण्यफले मी तुला सांगू इच्छितो, ते ऐक. आणि काय होणार आहे? तर श्री गंगा स्नानाचं, गंगेमध्ये स्नान केल्याने जे पुण्य प्राप्त होतं ते पुण्य तुम्हाला ह्या स्तोत्राच्या जपाने प्राप्त होणार आहे. शिवाय अन्य साऱ्या पवित्र तीर्थात असंख्य वेळा स्नान केल्याचं पुण्य या नामजपाने लाभते. म्हणजे किती उच्च कोटीचे फलित आपल्याला मिळते जर आपण ह्या साधना, ही उपासना जर केली तर. त्याच्या बरोबरीनेच काय म्हणतात पुढे ऋषी? अविमुक्त क्षेत्रात म्हणजे वाराणसी सारखं जे क्षेत्र आहे तिथे कोटी कोटी लिंगाची स्थापन करण्याने किंवा श्री सूर्यग्रहण काळी विद्वान द्विजांना कोटी कोटी भार सुवर्णाचे दान केल्याने, म्हणजे श्री वाराणसी सारख्या तीर्थक्षेत्रामध्ये कोटी कोटी लिंग तुम्ही जर स्थापन केल्याने काय पुण्य मिळतं, किंवा सूर्यग्रहणाच्या वेळेस कोटी कोटी सुवर्णाचं दान केल्यानं जे काय पुण्य प्राप्त होतं, किंवा श्री गंगाकाठी असंख्य अश्वमेध करण्यानं जे काही पुण्य मिळतं त्याच्या बरोबरीचं पुण्य आपल्याला या सहस्त्रनामाच्या जपाने मिळतं. म्हणजे ह्या फलश्रुती किंवा फलश्रुतीच्या माध्यमातून तुम्हाला समजून येईल की हा सहस्त्रनामावली स्तोत्र जप किती उच्च कोटीचे आपल्याला फलित प्राप्त करून देऊ शकतं, म्हणून ही साधना करायला सांगितलेली आहे. अजून म्हणजे त्या सहस्रनामावलीच्या जपाचं त्यांनी कंपॅरिझन केले की ह्या एवढं पुण्य जेव्हा तुम्हाला मिळणार तेच पुण्य तुम्हाला हे जपाचं मिळणार आहे. अजून काय म्हणतात पुढे ऋषी? की निर्जल मरु प्रदेशात, वाळवंटासारख्या प्रदेशामध्ये विहिरी खोदण्याने म्हणजे तिथे जलाचं निर्माण केल्याने, दुष्काळात रोज कोटी कोटी ब्राह्मणांना जेव घातल्याने मिळणारं जे पुण्य आहे तेच पुण्य तुम्हाला ह्या स्तोत्राच्या जपाने मिळणार आहे. ओ, वाचूनच इतकं सुंदर वाटतंय हे. पुढे जाऊयात. 1000 वर्ष नियमितपणे अत्यंत श्रद्धेने हे हे जर स्तोत्र केलं तर त्यामुळे मिळणाऱ्या पुण्याला असंख्य वेळा गुणिले केल्याने लाभणाऱ्या पुण्याच्या बरोबरीने हे पुण्य आहे. म्हणजे नामजप, हा नामजप ही सहस्त्रनामावली स्तोत्र, ह्याच्या पुढे दुसरं काहीच नाही जर तुम्ही पुण्याची बरोबरी करत असाल ना. पुढे जाऊयात. या रहस्यमय सहस्त्रनामातील किमान एक नाम, 1000 नावांपैकी किमान एक नाव जपण्याने महत्पुण्य जपकर्त्याला मिळते आणि त्या जपकर्त्याची सारी पापे नष्ट होतात, यात संशयच नाही. एक नाव फक्त जपा या देवीचं. पुढे ऋषी अगस्त्यांना उद्देशून म्हणतात, हे कलशी पुत्रा, इथे जास्त काय सांगायचं? मी सांगतो ते तू श्रवण कर, ऐक. मनुष्यांनी नित्यकर्माचे अनुष्ठान न केल्याची सारी पापे आणि निषिद्ध कर्माचे आचरण केल्यामुळे जी काही पाप घडतात ते खात्रीनं नष्ट करणारा एकमात्र उपाय म्हणजे हे सहस्त्रनामावलीचं नामजप आहे. सर्व 14 विश्वातील एकही व्यक्ती असे पापाचरण करू शकणार नाही की ज्या पापाची निवृत्ती या सहस्त्रनामातील एकाच नामाने होणार नाही. सगळ्या पापांचं निराकरण, सगळ्या पापांची निवृत्ती करणारं असं हे नामस्मरण आहे.
कारण हे सहस्त्रनाम सर्व पापांचा उतारा आहे, सर्व पापांवरील तोडगा आहे. किती सोप्या भाषेमध्ये फलश्रुती दिली आणि किती सुंदर दिलेलं आहे हे सगळं. पुढे ऋषी म्हणतात, या सहस्त्रनामाखेरीज अन्य एखाद्या उपायाने जो कोणी आपली सर्व पापे नाहीशी करू इच्छितो, तो जणू थंडीच्या निवारणासाठी हिमालय पर्वताकडे धाव घेतो आहे. म्हणजे तुम्हाला पाप, आपण जे काही पाप आपण करतोय किंवा आपल्या हातून जे काही घडलं गेलं असेल, ते पाप नाहीसं करण्यासाठी तुम्ही जर ह्या उपायाशिवाय दुसरा काय उपाय शोधत असाल, तर त्यांनी काय म्हणाले, तुम्ही थंडीपासून बचाव करण्यासाठी हिमालयाकडे जाता. याचा अर्थ लक्षात येतं. म्हणजे इतकी सुंदर गोष्ट आहे, तर तुम्ही ती पहा. दुसरीकडे कुठे जाऊ नका, दुसरीकडे काही शोधत बसू नका. पुढे काय म्हणतात ऋषी, या सहस्त्रनामाचे रोज पठन करणाऱ्या भक्ताला देवी प्रसन्न होते आणि त्याला त्यांच्या इच्छित वस्तू देते. जे जे हवंय ते ते सगळं मिळतंय. आता भक्त कोण, देवीची आराधना करणारा हा भक्त कोण, तर इथे भक्त सांगितले त्यांनी बघा. एक, तो उपासना करणारा. दुसरा, 3 अध्यायांचे संपूर्ण सहस्त्रनाम पठन करणारा. तिसरा, यात जीव असे करणारा. आणि चौथा, प्रातस्नान जप आदी करून नंतर पठन करणारा. असे वेगवेगळ्या पद्धतीने इथे भक्तांची 4 लक्षणं सांगितलेली आहेत. त्यातले कुठलाही भक्ताच्या कॅटेगरीमध्ये आपण येऊ शकतो. आता हे स्तोत्र पठन न करणाऱ्या व्यक्तीस भक्त कसे म्हणायचं? नित्य पाठ करणे शक्य नसेल, बघा, जर तुम्हाला रोज हे जमणार नाहीये, नित्य पाठ करणं जमणार नसेल, तर त्याने शुभ दिनी तरी पाठ करावा, चांगल्या मुहूर्ताला तरी पाठ करावा. दुःखाने पिडलेला, ज्ञान मिळवू इच्छिणारा, स्वहित पाहणारा आणि ज्ञानी असे भक्तांचे 4 प्रकार आहेत. आता इथे सुद्धा 4 प्रकार सांगितले. ज्याचं दुःख आहे तो सुद्धा भक्त म्हणून देवीची आराधना करू शकतो. ज्याला ज्ञान मिळवायची इच्छा आहे तो सुद्धा देवीची आराधना भक्त म्हणून करू शकतो. ज्याला स्वतःचं हित साधायचंय तो पण देवीची आराधना भक्त म्हणून करू शकतो. आणि ज्ञानी, ऑलरेडी ज्याने अभ्यास केलेला आहे, जो ज्ञानी आहे, असा सुद्धा देवीची आराधना भक्त म्हणून करू शकतो. आता ह्यासाठी काय सांगितलंय, जो दुःखाने पिडलेला आहे म्हणजे जो पहिला आहे, त्यांनी आपली पापे नाश होण्यासाठी सहस्रनामाचं पठन करा. दुसरा, जो ज्ञान मिळवू इच्छितो त्याने काय, चित्त शुद्धीसाठी ह्या नामजप करावा. तिसरा म्हणजे ज्याला स्वहित हवंय त्यांनी अर्थप्राप्तीसाठी ही सहस्रनामावलीचं स्तोत्राचं पठन करावं. आणि चौथा, जो अगोदरच ज्ञानी आहे त्यांनी काय करावं, तर विश्व कल्याणासाठी ह्या स्तोत्राचं पठन करावं. किती सुंदर, म्हणजे प्रत्येकाला काही ना काही मिळणारच आहे ह्या स्तोत्र पठणात, असं इथे सांगितलं. अशी भक्त मीमांसा म्हणजे भक्ताबद्दलचा मीमांसा इथे त्यांनी सांगितलंय. पुण्य वासरे, कपिला षष्ठी, अर्ध्योदय आदी दिवशी म्हणजेच मेष, तूळ, मकर आदी संक्रांतीच्या दिवशी यांनी काही शुभ दिवस इथे सांगितले, त्या दिवशी तुम्ही ह्या स्तोत्राचं पठन करू शकता. पुढे काय म्हणतात, अजून कधी कधी आपण हे करू शकतो, तर संक्रांती दिनी, जसं मी सांगितलं ना, हे संक्रांतीचे दिवस आहेत. सर्वात मोठा दिवस वर्षातला आणि सर्वात मोठी रात्र म्हणजे 22 जून आणि 22 डिसेंबर या दिवशी तुम्ही याचं पठन करू शकता. 3 जन्मदिनी, पुढे त्याचा उल्लेख येणारच आहे, कधी आहे ते, अयणकाली. अजून कधी कधी आपण याचं पठन करू शकतो, तर शुक्ल पक्षाची नवमी किंवा चतुर्दशी ह्या तिथींना. वारामध्ये म्हणाल तर शुक्रवारी, विशेष करून पौर्णिमेच्या दिवशी. आता पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्हाला या स्तोत्राचं पठन करायचं असेल तर कसं करायचं, ते किती सुंदर लिहिले बघा इथे. पौर्णिमेच्या दिवशी त्या पूर्ण चंद्रबिंबात श्री ललिता माता बसलेली आहे असं समजून तिचं ध्यान करत ह्या सहस्त्रनामाचं पठन करायचं. काय सुंदर ना, पूर्ण पौर्णिमेचा अख्खा सुंदर असा गोल चंद्र आणि त्या चंद्रबिंबात देवी बसलेली आहे आणि तिचं ध्यान करून आपण हे पठन करतो. फारच सुंदर उपमा दिली ह्याच्यामध्ये. इथे सांगितलं 3 जन्मदिनी. 3 जन्मदिनी म्हणजे वेगळे वेगळे तसे अर्थ इथे काढू शकतो, जसं आपला स्वतःचा, आपल्या पत्नीचा किंवा पतीचा आणि मुलांचा जन्मदिवस.
ह्या दिवशी आपण करू शकतो. किंवा स्वतःचं जन्म नक्षत्र ज्या दिवशी असेल ते जन्म नक्षत्राचा अगोदरचा दिवस, ते जन्म नक्षत्राचा दिवस आणि त्याचा पुढचा दिवस असंही आपण त्याला करू शकतो. किंवा आपल्या जन्म नक्षत्र येणारं प्रत्येक एक नववं नक्षत्र असतं, ते आपल्या जन्म नक्षत्राबरोबरीचं फलित देणारं नक्षत्र असतं. त्या दिवशी पण आपण ह्या स्तोत्राचं पठण इथे करू शकतो असं लिहिलेलं आहे तिथे. त्याच्याबरोबरच स्वतःचा जन्मदिवस, दीक्षा दिन, तुम्हाला जर एखाद्या गुरूंनी दीक्षा दिली असेल तर दीक्षेचा दिवस, आणि पूर्णाभिषेक दिन, अर्थातच वेगळे वेगळे दिवस इथे सांगितलेत, शुभ दिवस. आणि शिवाय जर तुमच्या गुरुची इच्छा असेल की तुम्ही उपासना कधी कराल, तर त्या गुरूंनी सांगितलेल्या दिवशी सुद्धा तुम्ही ह्या देवीची उपासना किंवा या सहस्रनामाची नामावलीची उपासना करू शकता. श्री गुरुवचनम प्रमाणम, जसं गुरु म्हणेल ती गोष्ट प्रमाण धरून तुम्ही त्या दिवशी हे करू शकता. चंद्रबिंबे पूर्ण, चंद्राच्या बिंबात साध नावाची शाश्वत कला श्री त्रिपुर सुंदरीच्या रूपात असते. म्हणून चंद्रबिंब हे देवीचं श्रीचक्र होय, तिची प्रतिमा नव्हे. आणि म्हणून आवरण आदी विधी उपचार करण्याची इथे जरुरी नसते. म्हणजे चंद्रबिंबच देवीचं श्रीचक्र रूपात असतं. म्हणून पौर्णिमेच्या दिवशी ची साधना आपल्याला खूप चांगलं फलित मिळवून देते. हे फलश्रुतीतले 21 श्लोकांचे अर्थ आपण आता पाहिलेले आहेत. असेच आपण पुढच्या सत्रामध्ये पुढच्या श्लोकांचे अर्थ आपण बघणार आहोत. आज इथेच थांबूयात. जय गुरुदेव.